आज आपण नागपंचमीसाठी झटपट घरच्या घरी पांढऱ्या शुभ्र टपोरे अशा ज्वारीच्या लाह्या बनवणार आहे। तर ही रेसिपी शेवटपर्यंत पहा। त्यासाठी काय केलं आहे, गॅसवर भांडं ठेवलेले निर्लेपचं, त्यामध्ये पाणी टाकले। पाणी आपल्याला उकळायचं नाही, अगदी गरम थोडंसं बुडबुडे येईपर्यंत ठेवायचं आहे। त्यामध्ये ज्वारी 1 कप टाकली। आता ही ज्वारी फक्त 1 ते 2 मिनटं गॅसवर ठेवायची, नंतर गॅस बंद करून टाकायचा आणि त्याच्यावर झाकण लावून 5 मिनटं ठेवायचं। आता 5 मिनटांनी काय करायचं, काढून घ्यायचं आणि चमच्याने बघा हलवून घेतले। त्याचे सगळं ज्वारीमध्ये काही असेल घाण किंवा फुसकी ज्वारी असेल ती सर्व वर तरंगली जाते। आता ते सगळं वरचं पाणी थोडं फेकून दिलं की ज्वारी एका चाळणीमध्ये काढून घ्यायची। आता चाळणीतलं पाणी नितळलं की एक नॅपकिन घ्यायचं, त्याच्यावर ही ज्वारी टाकून घ्यायची आणि पहिल्यांदा आता ही ओलसर आहे, मग ती पहिल्यांदा नॅपकिननी चांगलं पुसून घ्यायची ज्वारी। आता त्याच नॅपकिन 1 तास फॅनखाली सुकवायला ठेवायची। आता तुम्ही जर हा व्हिडिओ पाहत असाल तर लाईक करा आणि सबस्क्राईब करा। आता ज्वारी बघा 1 तासाने चांगली बऱ्यापैकी सुकलेली असते, एका डिशमध्ये काढून घ्यायचं। आता काय करायचं, गॅसवर कढई ठेवायची। आता कढई जर थोडी जाड बुड असलं पाहिजे। आता मी लोखंडाची घेतलेली आहे, त्यामध्ये आता थोडीशी ज्वारी टाकली। गॅस मिडियम फ्लेमवरच ठेवायचा आहे आणि नॅपकिननी थोडंसं असं हलवून घ्यायचं, म्हणजे सगळीकडून भाजली जाते। ज्वारीचे पॉपकॉर्न उडायला लागले की पटकन त्याच्यावर झाकण लावायचं, म्हणजे बाहेर असे फेकले जाणार नाहीत। मग हे बघा अशा पद्धतीने मस्त आपले पॉपकॉर्न तयार होतात मिडियम फ्लेमवर। अगदी 1 तास किंवा अर्धा तास सुकेपर्यंत फॅनखाली लगेच सुकली जाते, त्याला रात्रभर ठेवायची सुद्धा गरज नाही आहे। इतके मस्त असे आपले पॉपकॉर्न पांढरे शुभ्र आणि टपोरे होत आहेत। तुम्हाला ही रेसिपी कशी वाटते हे मला कमेंट्स करून सांगा। बघा किती सुंदर झालेली आहे आपली हे लाह्या। धन्यवाद।